शहाजीराजे महाराजांच्या समाधीस्थळाच्या संवर्धनासाठी खासदार धैर्यशील माने यांना निवेदन. दावणगेरे येथील समाधीस्थळाच्या पुनर्विकासासाठी केंद्रीय समिती स्थापन करण्याची मागणी. प्रश्न शासन आणि केंद्र शासनाकडे प्रभावीपणे मांडण्याचे खासदार धैर्यशील माने यांचं आश्वासन. खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. यावेळी कर्नाटकातील दावणगेरे येथील राजे शहाजीराजे महाराज यांच्या समाधीस्थळाच्या संवर्धन आणि पुनर्विकासाबाबतचं निवेदन खासदार धैर्यशील माने यांना सादर करण्यात आलं. या बैठकीला बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह सागर पाटील, आनंद आपटेकर, राजेंद्र बैलूर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना तसंच शिवरायांच्या इतिहासाशी संबंधित महत्त्वाच्या मागण्या केंद्र आणि राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं ही भेट घेण्यात आली. निवेदनात कर्नाटक राज्यातील दावणगेरे होतगिरे येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजे शहाजीराजे महाराज यांच्या समाधीस्थळाचा पुनर्विकास आणि संवर्धन महाराष्ट्र शासन आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तसंच समाधीस्थळाच्या देखभाल आणि विकासासाठी महाराष्ट्र, कर्नाटकसह देशातील विविध राज्यातील शिवप्रेमींचा समावेश असलेली केंद्रीय समिती स्थापन करावी अशीही मागणी करण्यात आली. यावेळी बेळगाव आणि सीमा भागातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली. सीमा भागातील अस्मितेचे प्रश्न आणि शिवछत्रपतींच्या घराण्याशी संबंधित ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी शासनानं सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा शिष्टमंडळानं व्यक्त केली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन निवेदनाची तत्काळ दखल घेतली. हा विषय महाराष्ट्र शासन तसंच केंद्र सरकारच्या पुरातत्व मंत्रालयाकडे प्रभावीपणे मांडून आवश्यक तो पाठपुरावा आणि सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. या भेटीनंतर शहाजीराजे महाराजांच्या समाधीस्थळाच्या रखडलेल्या विकास कामांना गती मिळण्याबरोबरच सीमा भागातील मराठी बांधवांच्या न्याय मागण्यांना बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.